राम राम सगळ्यांना. माझं नाव आशुतोष गौतम. तुम्ही सुद्धा रामेश्वरम धाम दर्शन व लास्ट लँड ऑफ इंडिया म्हणजे धनुषकोडीला फिरायला जायचं प्लॅन करताय तर ही व्हिडिओ आत्ताच सेव्ह करून घ्या व फिरायला जायचं या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब व फॉलो करून घ्या. रामेश्वरमला येण्यासाठी ट्रेनचा पर्याय सर्वात उत्तम आहे. रामेश्वरम येथे विमानतळ नाही आहे, त्यासाठी तुम्हाला तुमच्या ठिकाणाहून मदुराई विमानतळावर यावं लागेल. तर आम्ही मुंबईवरून मदुराईला विमानाने जाणार होतो. मुंबईवरून मदुराईला जाणाऱ्या विमानाची वेळ होती सकाळी 10:15. सकाळी 10:15 विमान उडालं व विमानाबाहेरील असं सुंदर असं दृश्य पाहून कधी मदुराईला पोहोचणं हे कळलंच नाही. दुपारी 12:25 आम्ही मदुराई विमानतळावर पोहोचलो. हे आहे मदुराईचे विमानतळ, पाहून घ्या. मदुराई विमानतळाच्या बाहेरून तुम्ही टॅक्सीने व कॅबने रामेश्वरमला डायरेक्ट येऊ शकता. मदुराई विमानतळाच्या बाहेरून तुम्ही आधी मदुराई शहरात या. इथून तुम्हाला रामेश्वरमला जाण्यासाठी बस सेवा व ट्रेन सेवा उपलब्ध आहे. जर तुम्हाला पम्बन रेल्वे ब्रिजचा अनुभव घ्यायचा असेल तर मग तुम्ही मदुराईवरून रामेश्वरमला नक्कीच ट्रेनने प्रवास करा. आम्ही सुद्धा मदुराईवरून रामेश्वरमला जाण्यासाठी ट्रेनने प्रवास केला. रामेश्वरमला येण्यासाठी तुम्ही यापैकी कोणत्याही ट्रेनने येऊ शकता. मदुराईवरून रामेश्वरमला जाताना रामेश्वरममधील खूप प्रसिद्ध असलेल्या पम्बन रेल्वे ब्रिजचा अद्भुत दृश्य पाहायला मिळाला. तुम्ही सुद्धा हा अद्भुत दृश्य पाहू शकता. पुढं आहे. हे आहे मदुराई डिव्हिजनमधील शेवटचे रेल्वे स्थानक रामेश्वरम. रामेश्वरम मंदिर हे रेल्वे स्थानकापासून 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तुम्ही चालत मंदिरापर्यंत जाऊ शकता व रेल्वे स्थानकाच्या बाहेर तुम्हाला मंदिरापर्यंत जाण्यासाठी शेअरिंग ऑटो उपलब्ध आहेत. रामेश्वरम मंदिराच्या जवळपासच तुम्हाला 500 ते 1000 रुपयाच्या मध्ये रूम उपलब्ध आहेत. आम्ही सुद्धा रूम बुक केली व रूममध्ये जाऊन थोडा वेळ रेस्ट केला व त्यानंतर आम्ही लगेच रामेश्वरम दर्शनासाठी निघालो. सगळ्यात आधी आम्ही गेलो पवित्र अवनी तीर्थममध्ये स्नान करण्यासाठी. अवनी तीर्थम हे स्थान रामेश्वरम मंदिराच्या पूर्वद्वारच्या विरुद्ध दिशेला आहे. पवित्र अवनी तीर्थममध्ये स्नान केल्यानंतर आम्ही निघालो पवित्र 22 कुंडांच्या दिशेने. असं म्हटलं जातं प्रभू श्रीरामांनी येथे 22 मान बांधून 22 पाण्याचे कुंड निर्माण केले होते. आश्चर्याची गोष्ट अशी आहे की बाजूलाच खाऱ्या पाण्याचा समुद्र असूनही या 22 कुंडातील पाण्याची चव एकदम गोड आहे. 22 कुंड स्नानासाठी उत्तर द्वाराने प्रवेश करावा लागतो. येथे 22 कुंडच्या पाण्यातून स्नान करण्यासाठी प्रत्येकी 25 रुपये आकारले जातात. 22 पवित्र कुंडाचं स्नान झाल्यानंतर दक्षिण द्वाराने बाहेर येण्याचा मार्ग आहे. 22 पवित्र कुंड स्नान करायला जाताना तुम्ही आपल्या चपला, सँडल व बूट आपल्या रूमवरच ठेवून या, कारण की तुम्ही उत्तर द्वाराने आतमध्ये प्रवेश करता व दक्षिण द्वाराने तुम्हाला बाहेर पडायचा मार्ग आहे. स्नान केल्यानंतर ओले कपडे घालून दर्शन करण्यास मनाई आहे. त्यासाठी आतमध्ये महिलांसाठी चेंजिंग रूमची व्यवस्था करण्यात आली आहे. 22 पवित्र कुंडमध्ये स्नान केल्यानंतर आम्ही पुन्हा आमच्या रूमवर गेलो व तिकडे जाऊन आम्ही फ्रेश झालो व नवीन कपडे घालून पुन्हा रामनाथ स्वामीच्या दर्शनासाठी निघालो. मंदिराच्या आतमध्ये मर्यादित ठिकाणापर्यंत मोबाईलचा वापर करण्यास परवानगी आहे.
इकडे रामदास स्वामींच्या दर्शनासाठी 2 प्रकारच्या लाईनी आहेत. एक सामान्य दर्शन लाईन व एक VIP दर्शन लाईन. VIP दर्शन लाईनसाठी 100 रुपये आकारले जातात व जलद दर्शन लाईनसाठी 200 रुपये आकारले जातात. इकडे तुम्हाला 2 शिवलिंग पाहायला मिळतील. एक माता सीताने स्वतःच्या हाताने बनवलेलं शिवलिंग व दुसरा श्री हनुमानाने कैलास पर्वतावरून आणलेलं शिवलिंग. रामदास स्वामींच्या शिवलिंगाचं दर्शन झाल्यानंतर तुम्ही 1000 पेक्षा जास्त खांब असलेल्या कॉरिडॉरमधील दृश्य पाहायला विसरू नका. या कॉरिडॉरमधील मंदिरांच्या खांबांवर देवता व रामायणातील पौराणिक दृश्यांचे अत्यंत तपशीलवार कोरीवकाम केलेले आहे. दर्शन झाल्यानंतर आम्ही मंदिराच्या पूर्वद्वाराने बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर आम्हाला मस्त असं सूर्यास्त पाहायला मिळाला. त्यानंतर आम्ही आमच्या रूमवर गेलो व रूमवर जाऊन रेस्ट केलं. त्यानंतर आम्ही जेवण करण्यासाठी एका हॉटेलवर गेलो. तिकडे जाऊन आम्ही डोसा खाल्ला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही लवकर उठलो व लवकर तयार होऊन रामेश्वरम फिरायला निघालो. त्यासाठी आम्ही मंदिराच्या जवळपासच ऑटो रिक्षा लावलेल्या असतात. तिथे जाऊन आम्ही ऑटो बुक केली. त्या ऑटोवाल्या दादांनी आम्हाला 10 किंवा 12 स्पॉट दाखवण्यासाठी 1100 रुपये दर सांगितले. त्यानंतर आम्ही सगळ्यात आधी गेलो विभीषण टेम्पलला. पूर्ण भारतामध्ये हे एकच मंदिर आहे जिथं प्रभू श्रीरामाने विभीषण यांचा राज्याभिषेक केला होता. त्यानंतर आम्ही गेलो श्रीरामांचे चिन्ह असलेल्या मंदिरात. त्यानंतर आम्ही गेलो धनुष्कोडी घोस्ट हाऊस पाहायला. त्यानंतर आम्ही गेलो लाईट हाऊस जवळील समुद्र किनाऱ्यावर. त्यानंतर आम्ही गेलो धनुष्कोडीला म्हणजेच भारताचे शेवटचे टोक असलेल्या ठिकाणी. या ठिकाणी बंगालचा उपसागर व हिंद महासागर एकत्र येतात. त्यानंतर आम्ही गेलो राम मंदिरापाशी असलेल्या रामकुंड पाहायला. या ठिकाणी शेकडो सर्पदेवतांच्या व नागदेवतांच्या प्रतिमा दगडामध्ये कोरलेल्या पाहायला मिळतात. या सगळ्या प्रतिमा भक्तांकडून नागप्रतिष्ठा या विधीचा भाग म्हणून अर्पण केल्या जातात. त्यानंतर आम्ही गेलो पंचमुखी हनुमान मंदिरात. त्यानंतर आम्ही पाहिलं रामसेतूमधील पाण्यावर तरंगणारे दगड. त्यानंतर आम्ही गेलो श्री शंकर महादेवाच्या नटराज मंदिरात. त्यानंतर आम्ही गेलो लक्ष्मण कुंड पाहायला. त्यानंतर या दादाने आम्हाला पुन्हा आमच्या रूमवर आणून सोडले. जर तुम्हालाही रामेश्वरम फिरायचं असेल तर तुम्ही या दादाला कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला जर ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा व फिरायला जायचं या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी पुन्हा एकदा पंबन रेल्वे ब्रिजचा अद्भुत नजारा पाहायला विसरू नका.
इथपर्यंत व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद व पुन्हा एकदा फिरायला जायचं या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.